हरिओम. आज शुक्रवार 25 एप्रिल 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला त्यांच्या प्रवचनातून सांगणार आहेत की संत हे आपला संबंध भगवंताशी जोडतात. ऐकूया. आपले हृदय विषयाने इतकं भरलंय ना की तिथे भगवंताच्या प्रेमाला जागाच राहिली नाही. बरं, भगवंताचं प्रेम मुद्दाम तिथे घातलं तर ते आत न राहता बाहेर पडतं आणि वाऱ्यावर उडून जातं. सामानाने गच्च भरलेली जशी एखादी खोली असते तसं आपलं हृदय. या हृदयाचा संबंध भगवंताशी जोडण्यासाठी आपल्या हृदयातलं सामान म्हणजे विषय खाली करून त्यांच्या जागी भगवंताचं प्रेम भरायला पाहिजे. जरुरीच आहे. साधारणपणे आपला अनुभव असा आहे की एखादी वस्तू आपल्याला पुष्कळ आणि पुन्हा पुन्हा मिळाली तरी तिचा वीट येतो. म्हणून जी वस्तू आपल्याला कितीही मिळाली तरी तिचा वीट येणार नाही अशी वस्तू आपण मिळवावी. आणि अशी अवीट असणारी वस्तू एकच आहे आणि ती म्हणजे भगवंत. राजाने आपल्या नावाचा शिक्का केला आणि जो अतिप्रामाणिक होता त्याच्याजवळ दिला. त्याप्रमाणे भगवंतानं आपल्याला नाम संतांना दिलं, आपलं नाम. आणि त्यामुळे संत जे करतील त्याला मान्यता देणं भगवंताला जरूरच आहे. आपण आणि संत यांच्यामध्ये मनुष्य या दृष्टीने फरक नाही, पण फरक आहे तो हा की संत हा जसं बोलतो तसं वागतो. तर आपण बोलतो चांगलं आणि वागतो मात्र त्याच्या उलट. आपल्या स्वार्थाच्या आड कोणी आलं की आपण वाईट बोलतो. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच वस्तूवर दुसऱ्याने प्रेम केलं तर आपल्याला त्याला नावे ठेवतो. आपण नुसती नीतीची तत्व जेव्हा सांगतो तेव्हा अगदी चांगलं बोलतो, पण वागताना मात्र उलट वागतो. यासाठी आपण अशी कृती करूया की आपल्याला नंतर तसं बोलता येईल. बरोबर. गाडीत बसायला मिळावं म्हणून कोणी गाडीत बसत नाही, तर आपल्या स्टेशनाला जाण्यासाठीच मनुष्य गाडीचा आधार घेतो की नाही. तसा मोठ्या मोठ्या संतांनी प्रपंच केला खरा, परंतु तो सुखासाठी केला नाही. आपल्या वृत्तीपासून न ढळता इतरांना तारण्याचं काम हे संतांनी केलंय. बुडणाऱ्या माणसाला जसा दोरीचा आधार द्यावा त्याप्रमाणे संतांनी आपल्याला परमात्म्याचा आधार दिला. चंदनाच्या झाडाजवळच्या झाडांना जसा चंदनाचा वास लागतो त्याप्रमाणे संतांजवळ राहतो तोही संतच बनतो. काही कष्ट न करता परमार्थ साधणं हे सत्संगतीचं महत्व आहे ना. आपण प्रपंचात इतके खोल जातो की संतांची हाकच ऐकू येत नाही. ती ऐकू येईल इतक्या तरी अंतरावर असावं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.